नमस्कार, स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथं तोरणपट्टी बनवलेली आहे मी। दरवाजाचे तोरण बनवणार आहोत। त्यासाठी खाली मी इथे 4 क्रोशिया बनवलेले आहेत। त्यानंतर मध्यभागी इथे चेन बनवायची आहे एक। त्यानंतर समोर ह्या 2 चेनमध्ये आपल्याला इथे 3 क्रोशिया बनवायचे आहेत। मध्यभागी 2 चेन सोडायचे आहेत आणि त्यानंतर साइडच्या या समोरील चेन मध्ये आपल्याला सेम 3 क्रोशिया बनवायचे आहेत। त्यानंतर इकडे आपल्याला 10 चेन बनवायचे आहेत। या 10 चेन सेम खाली 10 चेन सोडायचे आहेत आपल्याला। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। इथे आपल्याला सेम मागीलप्रमाणे 3 क्रोशिया आणि मध्यभागी 2 चेन सोडायचे आहेत। समोर सेम पुढच्या घरामध्ये 3 क्रोशिया बनवायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि इथून 1 2 3 4 चौथ्या घरामध्ये आपल्याला सेम 3 क्रोशिया सेम बरोबर मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि समोरील घरामध्ये सेम 3 क्रोशिया बनवायचे आहेत। सेम मागीलप्रमाणे 10 चेन द्यायचे आहेत। या 10 चेन सेम खाली 10 चेन सोडायचे आहेत। सेम मागीलप्रमाणे 3 क्रोशिया बनवायचे आहेत। मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत। परत 3 क्रोशिया आणि पुढे चेन बनवायची आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। या स्टेप मध्ये सेम आपल्याला 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया, त्यानंतर मध्यभागी चेन आणि साइडला 3 क्रोशिया, मध्यभागी 2 चेन आणि साइडला सेम 3 क्रोशिया। त्यानंतर खाली आपण 10 चेन दिल्या होत्या, तर वरती आपल्याला इथे 8 चेन द्यायचे आहेत। या 8 चेन सेम इथे खालील प्रमाणे वरती 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया, मध्यभागी चेन वरती, नंतर 2 चेन मध्यभागी, सेम साइडला 3 क्रोशिया, त्यानंतर सेम पुढे इथे मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत आपल्याला आणि साइडच्या या क्रोशियावरती सेम क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। या स्टेप मध्ये पण सेम आपल्याला 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया, त्यानंतर ह्या 6 क्रोशिया आणि मध्यभागी सेम 8 चेन द्यायचे आहेत। आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। सेम या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे।
मध्यभागी 2 चेन आणि सेम आहे ते खालीलप्रमाणे वरती विणून घ्यायचं आहे. सेम खाली आपण 10 चेन प्रथम स्टेपला, त्यानंतर दुसऱ्या स्टेपला 8 चेन, वरती सेम तिसऱ्याही स्टेपला आपल्याला 8 चेन बनवायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये सेम आपल्याला क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सेम 6 क्रोशियावरती 6 क्रोशिया. त्यानंतर आपल्याला इथे मध्यभागी खाली आपण 8 चेन दिल्या होत्या, तर वरती आपल्याला चौथ्या स्टेपला 10 चेन द्यायचे आहेत. सेम खालीलप्रमाणे 6 क्रोशियावरती 6 क्रोशिया, मध्यभागी 2 चेन, बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम इथं 2 चेनवरती 2 चेन द्यायचे आहेत आणि खालीलप्रमाणे सेम क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. सेम इथे आपल्याला खाली 8 चेन होते, तर आपल्याला इथे 10 चेन द्यायचे आहेत. 10 चेन आणि सेम क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला साईडला 3 चेन दिल्यानंतर आपल्याला इथे डबल क्रोशिया बनवायचे आहे. क्रोशियावरती त्यानंतर पुढे चेन, सेम 6 क्रोशियावरती 6 क्रोशिया, हे 6 क्रोशिया. त्यानंतर आपल्याला पुढे इथे 6 चेन द्यायचे आहेत. 3, 4, 5 आणि 6 चेन दिल्यानंतर मध्यभागी इथे आपल्याला क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. हा क्रोशिया. त्यानंतर आपल्याला इथे सेम 3 चेन द्यायचे आहेत. 3 चेन आणि याच चेनला आपल्याला प्रत्येक चेनमध्ये आपल्याला इथे क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. असे करून 6 क्रोशिया बनवायचे आहेत. हे 6 क्रोशिया. त्यानंतर सेम आपल्याला वरती 3 चेन द्यायचे आहेत आणि याच क्रोशियावरती सेम 6 क्रोशिया बनवायचे आहेत. सेम परत 3 चेन आणि ह्या 6 क्रोशियावरती सेम 6 क्रोशिया बनवायचे आहेत.
हे 6 क्रोसिया. त्यानंतर आपल्याला प्रत्येक घरामधून फक्त चेन बनवून घ्यायची आहे वरती अशी. त्यानंतर पुढे इथे आपल्याला हे असं बनवून झाल्यानंतर इकडे आपल्याला इथे सेम 6 क्रोसियावरती 6 क्रोसिया बनवायचे आहेत. मध्यभागी 2 चेन, सेम पुढेही 6 क्रोसियावरती 6 क्रोसिया बनवायचे आहेत. त्यानंतर सेम इथे मागे आपण असं बनवलेलं आहे, सेम असंच इकडेही आपल्याला बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला खाली इथे 6 चेन बनवायचे आहेत. 6 चेन आणि सेम मध्यभागी इथे आपल्याला क्रोसिया बनवायचा आहे. हे 4 जेणेकरून चारही चेन आपल्याला यातमध्ये येतील. त्यानंतर 1 2 3 चेन, त्यानंतर 3 चेन दिल्यानंतर सेम याच चेनला आपल्याला 6 क्रोसिया बनवून घ्यायचे आहेत. सेम परत 3 चेन आणि याच पट्टीला आपल्याला 6 क्रोसिया बनवायचे आहेत. त्यानंतर सेम 3 चेन, अशा 3 स्टेप झाल्यानंतर परत लास्ट स्टेपला आपल्याला चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. हे झाल्यानंतर सेम इकडे आपल्याला हे 6 क्रोसियावरती 6 क्रोसिया बनवून घ्यायचे आहेत आणि इकडे हे जॉईन करून घ्यायचं आहे.
पट्टीला आपल्याला असं बनवायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। सर्व बाजूनी अशी विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला सेम 4 क्रोशेवरती 4 क्रोशे बनवायचे आहेत। त्यानंतर खालीलप्रमाणे सेम एक चेन आणि 6 क्रोशेवरती 6 क्रोशे बनवायचे आहेत। मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपण खाली 6 चेन दिले होते, सेम आपल्याला इथे 6 चेन द्यायचे आहेत। 6 चेन आणि त्याच्या मध्यभागून काढून घ्यायची आहे चेन आपल्याला मध्यभागातून। याच्या मध्यभागातून चेन काढून घ्यायची आहे। त्यानंतर सेम पुढे आपल्याला 6 चेन द्यायचे आहेत आणि सेम 6 क्रोशेवरती 6 क्रोशे बनवायचे आहेत। 6 क्रोशेवरती 6 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर सेम इथे खाली 2 चेन दिल्या होत्या, सेम इथे 2 चेन बनवायचे आहेत आणि सेम इकडे 6 क्रोशेवरती 6 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत। सेम पुढे आपल्याला इथे खाली 6 चेन होत्या, सेम 6 चेन द्यायचे आहेत। मध्यभागी चेन काढून घ्यायची आहे। सेम पुढे 6 चेन द्यायचे आहेत आणि सेम इकडे 6 क्रोशेवरती 6 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत। असंच विणायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। या स्टेपमध्ये असं विणल्यानंतर मध्यभागी इथे आल्यानंतर हे घर सोडायचं आहे आपल्याला आणि इकडे परत दुसऱ्या लोकरनी सेम आहे तसंच विणायचं आहे। प्रत्येकी एक घर कमी करत जायचं आहे आणि विणत राहायचं आहे। या स्टेप नंतर हे 2 घर मध्यभागी सोडल्यानंतर इथे आपल्याला सेम असं इकडे या लोकरनी इथं कमी विण घ्यायची आहे। त्यानंतर हे लोकरचं घर सोडायचं आहे। त्यानंतर इकडे हे लोकरचं विण सोडून इथं दुसऱ्या लोकरला विणून घ्यायचं आहे। त्यानंतर हे असं कमी करत जायचं आहे पूर्णपणे आणि त्यानंतर पुढे आपल्याला सगळीकडे चेन लावून घ्यायची आहे। तर एका साईडला मी चेन लावून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडला सेम इकडे आपल्याला इथे आपण 6 चेन द्यायचे आहेत। त्यानंतर सेम इथं याच्या मध्यभागी विणून घ्यायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला इथे सेम 6 चेन द्यायचे आहेत आणि इथे आपल्याला चेन बनवलेल्या ठिकाणी चेन बनवायची आहे। त्यानंतर हे लॉंग डिस्टन्स असल्यामुळे इथे आपल्याला 9 चेन द्यायचे आहेत आणि समोरील लोकर तोडलेल्या ठिकाणी आपल्याला इथे चेन बनवायची आहे।
परत सेम पुढे आपल्याला इथून इथे आपल्याला चेन बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला इथे पुढे सेम 9 चेन द्यायचे आहेत आणि इथे पांढऱ्या लोकरच्या ठिकाणी इथे जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर 6 चेन द्यायचे आहेत आणि इथे मध्यभागी चेन बनवून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे सेम 6 चेन आणि याच्या मध्यभागी आपल्याला चेन बनवायची आहे. त्यानंतर 6 चेन बनवायचे आहेत आणि बरोबर याच्या मध्यभागी चेन बनवायची आहे. त्यानंतर सेम मागील प्रमाणे इथे आपल्याला चेन दिलेले आहेत. त्या ठिकाणी आपल्याला 6 चेन बनवून घ्यायची आहे. असं पूर्ण या साईडला बनवून झाल्यानंतर पूर्ण चेन बनवल्यानंतर पुढे आपल्याला इथे 6 ची चेन दिल्यानंतर 4 क्रोशियाच्या ठिकाणी सेम 4 क्रोशिया बनवायचे आहेत. वरती पण पुढे सेम 4 क्रोशिया घ्यायचे आहेत. त्याच्यावरती आणि नंतर पुढे आपल्याला प्रत्येक चेनच्या मध्यभागी परत चेन बनवून जॉईन करून घ्यायचं आहे. 6च्या ठिकाणी 7 चेन द्यायचे आहेत मध्यभागी आणि जॉईन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 9 चेन द्यायचे आहेत आणि या चेनच्या ठिकाणी मध्यभागी जॉईन करून घ्यायचं आहे. सेम पुढे आपल्याला पूर्ण चेनला बनवून घ्यायचं आहे. मध्यभागी आल्यानंतर आपल्याला इथे सेम 6 चेन द्यायचे आहेत आणि इथे पण मध्यभागी आल्यानंतर त्या चेनवरती इथे आपल्याला चेन बनवून घ्यायची आहे आणि दोन्ही चेन एकत्र करून इथे आपल्याला चेन बनवायची आहे. 2 3 4 5 6 ची चेन बनवायची. त्यानंतर खाली इथे आपल्याला गोंडे लावून घ्यायचे सर्व बाजूंनी. एक 6 विडे पांढऱ्या लोकरचे मध्यभागी हे लावायचे. त्यानंतर दुसऱ्या लोकरने 6 विडे घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पूर्ण बाजूनी गोंडे लावून घ्यायचे आहेत. असे हे दरवाजे तोरण तयार झालेले आहे. पहा, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.